नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भाई कथेमध्ये आपण एक सत्य अनुभव पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीवरती करणी किंवा काळी जादू केली जाते, तेव्हा त्या काळ्या जादूचा, त्या करणीचा त्याच्यावरती काय परिणाम होतो आणि जी व्यक्ती करणारी असते ना, हे सगळं जे घडवून आणते, त्या व्यक्तीवरती त्याचा काय परिणाम होतो. आज नाही उद्या त्या व्यक्तीवर देखील ह्या सगळ्या वाईट शक्तींचा परिणाम होतो, जो करणारा असतो त्याच्यावरती. तर हे सगळं या भयकथेमध्ये आज आपण पाहणार आहोत. एका गावामध्ये एक कुटुंब होतं. त्याच्यामध्ये दोन भाऊ होते. एकाचं नाव होतं विजय आणि एकाचं नाव होतं चंद्रकांत. दोघांची लग्न झाली होती. विजयला एक मुलगा, एक मुलगी. चंद्रकांतला दोन मुली होत्या. सगळ्यांची वय 8, 10, 12 वर्षाच्या आसपास आणि त्यांचे आई वडील असे ते गावामध्ये एका मातीच्या घरामध्ये राहायचे. आता ह्याच्यामध्ये जो विजय आहे ना, तो एका सरकारी कार्यालयामध्ये शहरामध्ये म्हणजे गावापासून एक 7-8 किलोमीटर अंतरावरती सरकारी कार्यालयामध्ये तो क्लार्क म्हणून कामाला होता. आणि जो चंद्रकांत आहे त्याचं शिक्षण थोडंसं कमी झालेलं, त्यामुळे त्याला नोकरी काही मिळाली नाही. तर त्याने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मग शेती स्वीकारली. म्हणजे तो शेती करू लागला. माड बागायत होती किंवा सुपारीच्या बागा होत्या किंवा भात शेती होती, तो ते करायचा आणि आपलं कुटुंब त्याच्यावरती तो चालवायचा. आणि विजयची परिस्थिती चांगली होती, त्याला पगार चांगला होता, त्यामुळे तो त्याचं जीवन व्यवस्थित चाललं होतं. आणि दोघेही भाऊ अगदी चांगल्या प्रकारे त्या घरामध्ये राहत होते. आता आई वडील वृद्ध झाले, म्हातारे झाले आणि त्यांनी आता ठरवलं की आपली जी काय प्रॉपर्टी आहे ना, ती आपण जिवंत असताना ह्या सगळ्या संपत्तीचं, जमिनीचं वाटप दोन्ही मुलांना करून टाकायचं, म्हणजे पुढे जाऊन त्यांच्यामध्ये वाद नको. आता हे करत असताना आई वडिलांनी एक केलं की 5 एकर जी जमीन होती त्याच्यापैकी 3 एकर जमीन ही चंद्रकांतच्या नावावरती केली आणि 2 एकर जमीन ही विजयच्या नावावरती केली. आता असं त्यांनी का केलं, तर चंद्रकांतला नोकरी नाही किंवा तो शेती करतोय, आपला संसार चालवतोय, मुलांचं शिक्षण करतोय, त्यामुळे त्याला 1 एकर जमीन जास्त असावी. आणि विजय हा नोकरीला आहे, त्याला चांगला पगार आहे, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, म्हणून त्याला 2 एकर असं त्यांनी ते समजुतीने वाटप केलं आई वडिलांनी. आता ही गोष्ट जेव्हा विजयला आणि चंद्रकांतला कळाली ना, तेव्हा दोघांना आश्चर्य वाटलं की असं का केलं वडिलांनी. त्या वडिलांनी सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. अशा अशा कारणामुळे तुम्हाला दोघांनाही 3 आणि 2 एकर अशी मी वाटप केलेली आहे. विजयची पत्नी मात्र खूप स्वार्थी मनाची होती, लोभी मनाची होती. तिला ह्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत. ती आपल्या नवऱ्याला सतत टोचून बोलायची, तुमच्या वडिलांना तुम्ही सांगा की जी काही जमीन आहे तिचं समान वाटप झालं पाहिजे. त्यांनाच का 3 एकर जास्त, आम्हाला 1 एकर का कमी. तर असं त्यांचं भांडण व्हायला लागलं. ती सतत आपल्या नवऱ्याला टोचून बोलायची. आता विजय देखील तो समजूतदार होता. तो म्हणायचा की असू देत ना, मला नोकरी आहे, त्याला नोकरी नाही, त्याला 1 एकर जमीन असू देत ना, जास्त काय परिणाम होतो. परंतु ती ऐकायची नाही. एके दिवशी त्याने खूप मोठा प्रचंड वाद घरामध्ये केला आणि ती आपल्या सासू सासऱ्यांना, आपल्या दिराला वगैरे टोचून बोलू लागली, तुम्ही असं काय केलं, त्यांच्या नावावर 1 एकर जमीन जास्त केली, तुमचा तो मुलगा लाडका आहे का, असं विचित्र विचित्र बोलू लागली. तर सासू सासरे म्हणाले की नाही, जे वाटप केलंय त्याचप्रमाणे होणार आहे. 3 एकर याला आणि तुम्हाला 2 एकर, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तर तिचा राग सासू-सासऱ्यांवर होताच, परंतु चंद्रकांतची मुलं, त्याच्यानंतर त्याची बायको ह्याच्यावरती पण राग. ती म्हणाली की ह्याच्यापुढे आम्हाला घरात राहायचं नाही, एकत्र राहायचं नाही, आम्ही निघून जातो घरातून. पण तुम्हाला मी ती जमीन पचायला देणार नाही, तुमचं भलं व्हायला देणार नाही, तुम्हाला देशोधडीला लावणार, तुम्हाला भिकेला लावणार, लक्षात ठेवा. असं ती तावातावाने सांगू लागली आणि सगळं सामान तिने आपलं बाहेर काढलं घरातून आणि ती निघून गेली घरातून. आता वाडीतल्याच एका घरामध्ये ती भाड्याने राहू लागली आणि यांचं बोलणं चालणं बंद झालं. दोघे भाऊ एकमेकांशी बोलेनात, आई वडील त्याच्याशी बोलेना, ही सासू सासऱ्यांशी बोलेना, असं दोघांचंही बोलणं वगैरे बंद झालं. आता चंद्रकांतला वाईट वाटलं, आई वडिलांना वाईट वाटलं की असं व्हायला नको पाहिजे होतं की आपले मुलं दोन्ही मिळून मिसळून राहिली पाहिजे होते एकाच घरामध्ये. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते की जी आपण वाटणी ज्याप्रमाणे केली आहे ना, ती बरोबर आहे. तिला बरं वाटू देत, नाही तर नको वाटू देत, पण जे आम्ही केलंय ते आम्हाला मनाला जे पटलंय ते केलंय म्हणून. आता बोलणं चालणं बंद झालं
चंद्रकांतची जी मुलं होती किंवा चंद्रकांत असेल, त्याची पत्नी असेल, ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, म्हणजे विजयशी किंवा त्याच्या पत्नीशी, कारण वाढीतच राहायची. परंतु ती चिडायची की तुम्ही आमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही आमच्याशी संबंध ठेवायचे नाहीत, तुम्ही आमच्यासाठी मेलात आणि आम्ही तुमच्यासाठी मेलो, ह्याच्यापुढे तुमचा आमचा काही संबंध नाही. एवढी ती टोकाचं पाऊल तिने उचललेलं होतं. आता ह्यांचं बोलणं चालणं त्याच्यानंतर बऱ्यापैकी बंद झालं. ह्याच्यामध्ये 1 महिना निघून गेला मित्रांनो, आणि एके दिवशी आता तेव्हा जी चंद्रकांतची पत्नी आहे, तिला सवयच होती की सकाळी 5-5:30ला उठायचं आणि सकाळी लवकर कामं आटपायची, शेतामध्ये जायचं असायचं, त्यामुळे ती लवकर उठायची. एके दिवशी ती अशीच लवकर उठली 5-5:30ला, आणि किचनमध्ये गेल्यानंतर तिने लाईट लावली, आणि लाईट लावली तर किचनला एक खिडकी होती. जे जुन्या मातीच्या घरांना ज्या खिडक्या असायच्या त्याला ते लाकडी गज असायचे, ते लाकडी गज लावलेले होते, आणि त्या खिडकीतून म्हणजे बाहेरून कोणीतरी आतमध्ये अशा काळ्या कापडामध्ये बांधलेली काहीतरी एक वस्तू त्या खिडकीच्या गजाच्या फटीतून आतमध्ये टाकलेली होती, असं तिला दिसलं. आता हे सगळं दिसल्यानंतर मग तिने पाहिलं तर तिला ते थोडंसं विचित्र वाटलं, कारण काळ्या कापडामध्ये काहीतरी गुंडाळलेलं होतं. ती गेली आणि सासू सासऱ्यांना तिने उठवलं, पतीला उठवलं आणि सांगितलं की असं अशी काहीतरी वस्तू किचनमध्ये कोणीतरी खिडकीतून टाकलेली आहे. ही सगळं धावत आली, बघितलं तर खरोखरच काळ्या कापडामध्ये काहीतरी असं बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आहे असं त्यांना जाणवलं. आता डेअरिंग करून चंद्रकांतने ती जी काळी बांधलेली एक कापड होतं, ते कापडाला 3 गाठी बांधलेल्या होत्या. 3ही गाठी त्याने सोडल्या डेअरिंग करून, आणि ते सगळं उघडलं. असं उघडलं तर त्या काळ्या कापडामध्ये काय होतं मित्रांनो, लिंबू टाचण्या, एक छोटीशी बाहुली होती, अशा चित्रविचित्र अशा काहीतरी त्याच्यामध्ये वस्तू होत्या. ह्या सगळ्या पाहिल्यानंतर त्यांना ती हडबडली की काय हे नको, तर कोणीतरी करणी केली, काळी जादू केली आणि त्या खिडकीच्या गजातून आतमध्ये टाकली आहे. आणि अशा गोष्टी जेव्हा एखाद्याला बरं बघवत नाही, तेव्हाच एखादी वेळेस ती दुसऱ्याच्या बाबतीमध्ये असं ह्या सगळ्या करणी किंवा काळी जादू करते. आता ते म्हणतात की एवढी वर्ष कोणी आमच्या बाबतीमध्ये असं केलं नाही, कारण आमचं वागणं देखील चांगलं आहे, सगळे लोक आम्हाला चांगले आहेत किंवा मानतात आम्हाला. आजपर्यंत असा कोणी प्रकार केला नाही. आज हा काय प्रकार घडला की कोणीतरी करणी करून आतमध्ये घरात टाकली. ह्या सगळ्यांचं ठाम मत होतं की हे सगळं विजयच्या पत्नीचं काम आहे, तिनेच केलं असावं, कारण तिला हे सगळं बघवत नाही, जी वाटणी झाली आहे जमिनीची ना, ती तिला बघवत नाही, म्हणून हे सगळं तिने केलंय. आता मित्रांनो, ते सगळं कापडामध्ये बांधलेल्या सगळ्या वस्तू चंद्रकांतने उचलल्या आणि नदीमध्ये नेऊन सोडल्या. परंतु सोडल्यानंतर मात्र तो विचार करू लागला, सगळीच जण विचार करू लागले की असं होणं बरं नाही. आता हे सगळ्या गोष्टी केल्यात, ह्या सगळ्या आमच्या काय चांगल्यासाठी नाही केल्यात, आमचंच काहीतरी वाईट व्हावं म्हणूनच तिने ते सगळं केलंय. त्यामुळे आता पुढे काय होईल घरामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या डोक्यामध्ये फिरू लागल्या. 2-3 दिवस चांगले गेले आणि घरातलं वातावरण थोडंसं निगेटिव्ह व्हायला लागलं. घरामध्ये छोटे मोठे वाद व्हायला लागले त्यांच्या फॅमिलीमध्ये, आणि घरातलं वातावरण थोडंसं बदललं. असं रात्रीचं किंवा दिवसाचं कोणतरी अदृश्य शक्ती अशी आपल्या भोवती वावरते असं सतत त्यांना वाटायचं, की बाजून कोणतरी जातंय किंवा आपल्याला समोरून कोणतरी असं पास होतंय. कधी त्यांना असं वाटायचं की खिडकीतून कोणतरी आपल्याला वाकून बघतंय, कधी दरवाजाच्या मागून कोणतरी असं डोकं काढून आपल्याला बघतंय. असं सतत ना त्यांना भास व्हायला लागले सगळ्यांनाच. ती जी लहान मुलं होती त्यांना, चंद्रकांतची पत्नी, आई वडील, ह्या सगळ्यांना अशा गोष्टी व्हायला लागल्या. रात्री मात्र ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती व्हायच्या. कोणतरी असं काहीतरी किचन मध्ये करतंय, त्या भांड्यांचा आवाज, कधीतरी कोणतरी झाडू मारतंय त्याचा आवाज, कधी कोणतरी गुणगुणते असा आवाज, असं विचित्र असे प्रकार त्या घरात ह्या सगळ्या करणी केलेल्या प्रकारानंतर व्हायला लागले. आता सगळे टेन्शन मध्ये की आता करायचं काय. तर आई वडील म्हणतात की ठीक आहे, आपण तर कोणाचं वाईट केलं नाही ना, आपलं कशाला वाईट होईल, असू दे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी चालतील, पण आपण कोणाच्या बाबतीमध्ये वाईट नाही विचार करायचा, असं चंद्रकांत म्हणायचा, त्याची पत्नी, आई वडील देखील म्हणायचे. एके दिवशी सगळे झोपलेले असताना चंद्रकांतचे जे वडील होते ना, ते वडील जोरात आपल्या अंथरुणावरती, त्या बिछाण्यावरती ते झोपले होते खोलीमध्ये, जोर जोरात ओरडू लागल्याने, मला सोडा, मला सोडा, मला सोडा, असं जोर जोरात ओरडायला लागले. आता सगळी जण जागी झाली. रात्री 12-12:30 वाजले होते आणि धावत धावत त्यांच्या खोलीमध्ये गेले. तर हे
पलंगावरती घडाबडा लोळत होते. त्यांना सगळ्यांनी उठवलं, की "बाबा उठा, काय झालं? काय झालं? तुम्ही ओरडताय कशाला? कोणाला सांगताय सोडा, सोडा म्हणून?" तर ते असे जागे झाले, मोठे डोळे केले, त्यांचे डोळे लाल भडक झाले होते. त्यांना उठून बसवलं, पाणी वगैरे दिलं आणि ते थोडेसे शांत झाल्यानंतर त्यांना विचारलं, की "बाबा काय झालं? तुम्हाला स्वप्न पडलं का?" तर सगळेजण त्यांना विचारू लागले. तर ते म्हणतात, "नाही, स्वप्न मला पडलं नाही. परंतु मला असा भास झाला, की माझे कोणीतरी हात असे चावतंय, एखादा असा चेहरा, विचित्र चेहरा असलेला माणूस असा काळाकुट्ट माझ्या बिछान्याच्या तिकडे येऊन माझे कोणतरी हात चावतोय, माझे पाय चावतोय, मला खेचून बाहेर नेण्याचा प्रयत्न करतोय ना, असं व्हायला लागलं किंवा असं मला दिसायला लागलं आणि मला वेदना होऊ लागल्या प्रचंड." तर हे म्हणतात, की हा काय प्रकार आहे? कदाचित आपल्या वडिलांनी स्वप्नच पाहिलं असेल, कारण त्यांचं आता वय देखील झालं होतं. त्यामुळे त्यांनी वडिलांना झोपवलं. त्यांच्या बाजूला चंद्रकांत झोपला. "बाबा मी तुमच्या बाजूला झोपतो, काही नाही त्रास होणार." परंतु ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्यांच्या डोक्यामध्ये फिरत होत्या, की काय प्रकार व्हायला लागला? हा विचित्र प्रकार होतोय गेल्या 3-4 दिवसापासनं. 2-3 दिवसांनी एक असा प्रसंग घडला, की चंद्रकांतची जी लहान मुली होती, तिचं नाव होतं जान्हवी. तर ती जान्हवी अचानक अशी चालता चालता चक्कर येऊन खाली पडली जमिनीवरती. जमिनीवरती पडल्यानंतर ही सगळेजण धावत आली. तिला उठवलं, बसवलं. तिच्या डोक्यावरती पाणी वगैरे थंड थापलं. त्याच्यानंतर तिला थोडी साखर भरवली आणि ती थोडीशी शुद्धीमध्ये आली आणि नंतर तिला लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे गेल्यानंतर मग डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि तिला सांगितलं, की रक्ताची कमी आहे हिच्या शरीरामध्ये. त्यामुळे तिला थोडीशी भोवळ आली म्हणून. तर तिला खाणं-पिणं चांगलं द्या म्हणून तुम्ही. आणि तिला मग घरी पाठवलं. औषधं सुरू झाली. परंतु हा प्रकार काय, तिच्या अंगामध्ये रक्त कमी आहे म्हणून झाला नव्हता. तर सगळ्या त्या निगेटिव्ह एनर्जीचा जो प्रभाव आहे, त्या सगळ्या करणीचा किंवा काळ्या जादूचा परिणाम तो आता सगळ्यांवरती व्हायला लागला होता. आणि त्याच्यातूनच हे सगळं झालं होतं. असे विविध प्रकार व्हायला लागले. तर चंद्रकांतने आता ठरवलं, की काहीतरी ह्याच्यावरती आपण पर्याय काढला पाहिजे किंवा ह्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे. त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं, "बाबा, आपण एखादं अशी पूजा वगैरे छोटीशी आपण एकादशी वगैरे करतो ना, तशी काहीतरी घरात करून घेऊया का?" ह्या सगळ्या विचित्र घटना घडायला लागल्यात, विचित्र प्रकार होतो त्या दिवशी. ते सगळे करणीचं ते सगळं ठेवलं होतं काळ्या कापडामध्ये. ते या घरामध्ये आल्यापासून हे सगळे प्रकार होतायत. तर वडील म्हणाले, की "हो, ठीक आहे. तू भटजींना सांग येत्या 2 दिवसात मग आपण इथे एकादशी वगैरे करून घेऊ" म्हणून. आणि मग ती एकादशी वगैरे ठरली आणि ठरल्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी, आदल्या रात्री म्हणजे उद्या सकाळी पुरोहित येणार, ते सगळे विधी वगैरे करणार. त्याच्या आदल्या दिवशी मात्र चित्र-विचित्र असे आवाज त्या घरातून यायला लागले. म्हणजे कोणतरी जोरजोरात ओरडतंय किंवा किंचाळतंय, रडतंय असं विचित्र आवाज येऊ लागले. ह्या सगळ्यांना रात्रभर झोप लागली नाही, की काय प्रकार आहे? असे कधी प्रकार आजपर्यंत आपल्या घरामध्ये घडले नाही आणि हा विचित्र प्रकार घडतोय. कशीबशी रात्र गेली. पहाटे यांना सगळ्यांना झोप लागली. सकाळी पुरोहित आले 9-10 वाजता आणि सगळे विधी वगैरे सुरू झाल्या आणि संपल्या देखील पुढच्या 1 तासामध्ये. पुरोहित आता त्या खुर्चीवरती बसले आणि त्यांनी त्या चंद्रकांतला त्याच्या वडिलांना सांगितलं, की "मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हाला राग नाही ना येणार?" तर ते म्हणाले, की "गुरुजी बोला ना, काय तुम्हाला सांगायचं ते सांगा बिनधास्त म्हणून, आम्हाला राग नाही येणार." तर ते म्हणाले, की "ह्या घरामध्ये मी बऱ्याच वेळा तुमच्या ह्या सगळ्या धार्मिक कार्यांसाठी आलोय, तेव्हा मला काही असं जाणवलं नाही. परंतु आज मला असं जाणवतं, की ह्या सगळ्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा या घरामध्ये किंवा काहीतरी असा वेगळं काहीतरी आहे. तेव्हा तुम्ही एखाद्या मांत्रिकाकडे वगैरे तुम्ही चौकशी करा, जेणेकरून जो इथला निगेटिव्ह एनर्जीने सगळं जे वातावरण बदललेलं आहे, ते सगळं सुरळीत होईल." तेव्हा त्यांनी सांगितलं, की "हो, ठीक आहे. आम्ही एखाद्या मांत्रिकाला हे सगळं जाऊन सांगू" म्हणून. आणि पुरोहित मग आपली दक्षिणा वगैरे ते घेऊन गेले. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मात्र ह्यांना सगळ्यांना पटल्या, की ह्या विचित्र घटना होत आहेत गेला महिनाभर आणि हे गुरुजींनी, पुरोहितांनी देखील सांगितलं, की ह्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी काहीतरी आहे, तेव्हा तुम्ही चौकशी करा म्हणून. आता ह्याने लगेचच सखारामने आपल्या आई-वडिलांना सांगितलं, "उद्याच मी एखाद्या मांत्रिकाकडे जातो माझ्या मित्राला घेऊन आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो." आणि 2 दिवसांनी चंद्रकांत आपल्या एका मित्राला घेऊन अ, एका 2-3 गाव सोडून एक असा मांत्रिक होता, म्हणजे जो ह्या सगळ्या गोष्टी पाहायचा. त्या मांत्रिकाकडे जाऊन त्यांनी सांगितलं, की असे-असे आमचे वादविवाद झाले. पण त्यानंतर एक अशी
काळ्या कापडामध्ये काही बांधलेल्या वस्तू घरामध्ये कोणीतरी टाकल्या खिडकीतून आणि त्यानंतर हा सगळा प्रकार व्हायला लागला. तर मांत्रिक म्हणाला की ठीक आहे, पण मला तिथे गेल्यानंतरच काही गोष्टी समजतील, इथून काही मला समजणार नाही. तेव्हा उद्या मी तुमच्या घरात येतो आणि घरात आल्यानंतर मात्र मग ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी काय तिथे आहे ते मग मी तुम्हाला सांगेन म्हणून. तर मित्रांनो, त्याने सांगितलं की उद्या येणार सकाळी. हे दोघेही घरी आले निघून. संध्याकाळ झाली. त्याने आई वडिलांना सांगितलं की उद्या ते मांत्रिक आहेत ते घरी येतील उद्या 9 वाजता आणि सगळं मग पुढचं काय ते आपण करू आणि बघू म्हणून सांगितले त्याने म्हणून. त्या रात्री मात्र मित्रांनो ना, एवढा त्रास त्या सगळ्या घरातल्या लोकांना झाला. चंद्रकांत, त्याची पत्नी, आई वडील, त्याची 2 मुलं चित्र विचित्र असे भात नेहमीप्रमाणे व्हायला लागले. जोर जोरात कोणतरी किंचाळतंय, त्या घराच्या आजूबाजूला फिरतंय गोल गोल. दरवाजा बंद केल्याचा असा आवाज यायचा, खडकन. खिडक्या बंद केलेल्याचा आवाज यायचा, मध्येच खिडक्या अचानकपणे उघडायच्या. असा विचित्र प्रकार रात्रभर व्हायला लागला. तर ह्या सगळ्यांना आता चिंता पडली की रात्र कशी होते आणि सकाळी एकदा कशी होते आणि तो मांत्रिक कधी येतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबतायत असं त्यांना वाटायला लागलं. ती रात्र अक्षरशः त्या सगळ्या घरातल्या माणसांनी मित्रांनो बसून काढली. रात्रभर कोणतरी आपल्या बाजूने सतत जातंय, अशा काळ्या आकृत्या इकडून तिकडे फिरतायत असं त्यांना सतत दिसत होतं. आणि व तोच प्रकार त्या दिवशी झाला जेव्हा चंद्रकांतचे वडील त्या पलंगावरती झोपलेले होते, तेव्हा पुन्हा एकदा ते ओरडू लागले की मला सोडा, मला वाचवा, वाचवा, ते बघा मला नेतायत, ओढून नेतायत, मला वाचवा. आणि तेव्हा देखील ते सांगायला लागले कोणतरी अशी काळी व्यक्ती आहे, काळी आकृतीचे दात लांब सडक आहेत आणि तो मला चावतोय माझ्या हातांना, माझ्या पायांना, म्हणजे माझ्या शरीराचे लचके तोडायला बघतोय. असं मला वाटतंय किंवा असं मला भास होतोय, असं माझ्या डोक्यामध्ये सतत फिरतंय सगळं, असे मला सगळं चित्र दिसतंय आजूबाजूला. ह्या सगळ्यांना हे सगळे रडकुंडीला आले की काय प्रकार घडतोय वडिलांच्या बाबतीमध्ये, आमच्या बाबतीमध्ये. रात्रभर सगळी जण जागून राहिली, अंथरुणावरती बसून राहिली आणि सकाळ झाली. सकाळी सगळ्या पहाटे सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायच्या आणि सगळे प्रकार बंद व्हायचे. दुसऱ्या दिवशी मांत्रिक आले आणि ते घरामध्ये येता क्षणी त्या उंबऱ्यावरतीच थांबले आणि त्या मांत्रिकाने पूर्ण नंतर मग जे घर आहे ते प्रत्येक खोलीमध्ये त्यांनी जाऊन 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 सगळं पाहिलं, इकडे तिकडे वर खाली सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि ते मेन हॉलमध्ये येऊन बसले आणि त्यांनी सांगितलं की कोणीतरी करणी केलेली आहे, कोणीतरी काळी जादू केलेली आहे आणि निगेटिव्ह शक्ती किंवा वाईट जो काही प्रेतात्मा आहे तो सगळा तुमच्या ह्या सगळ्या घरामध्ये आणून सोडलेला आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना त्रास देतो आणि ती करणी एवढी जाल आहे की ती तुमच्या वाईटावरती आहे, ती तुम्हाला संपवण्यासाठी, तुमचा त्याच्यामध्ये जीवही जाऊ शकते, एवढी सगळी ती करणी किंवा काळी जादू त्या व्यक्तीने केलेली आहे. त्याने नाव नाही सांगितलं की कोणी केलंय ते, परंतु जी व्यक्ती कोणी आहे ते तिने तुम्हाला संपवण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा वेळेवरती ह्या सगळ्या गोष्टींवरती उपाय केला पाहिजे, नाहीतर तुम्हाला त्यापासून धोका आहे. आता मित्रांनो, यांनी सांगितलं की मांत्रिकाला सांगितलं की आजच तुम्ही याच्यावरती काय करू शकता ते सगळं आज करा. बाकीच्या काय विधी असतील ते आपण उद्या करू, पण ह्या गोष्टी आज थांबल्या पाहिजे, कारण रात्र झाली की विचित्र विचित्र प्रकार ह्या घरामध्ये होत आहेत. तर मांत्रिकाने मग त्या सगळ्यांना ना त्या हॉलच्या एका बाजूला बसवलं असं लाईनीमध्ये, एका मागोमाग एक, आणि त्यांच्या भोवती त्याने एक विभूतीचं असं पूर्ण रिंगण तयार केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही झालं आता तरी ह्या रिंगणाच्या बाहेर यायचं नाही, तुम्ही तिथेच बघून राहा, तुम्ही बघ पहा, तुम्हाला जे काही दिसेल किंवा जे काही तुम्हाला अनुभवायला मिळेल ते सगळं अनुभवा, परंतु त्या रिंगणाच्या बाहेर येण्याचा मात्र तुम्ही कोणीही प्रयत्न करू नका जोपर्यंत माझ्या सगळ्या विधी चालतील. आणि मग तो त्यांच्याच समोर असं त्याने मग सगळी काही वस्तू त्याने मांडल्या, नारळ असतील, कोहळा, पपई, ह्या सगळ्या मांडल्या, तिथे एक छोटासा होम केला आणि तो आपल्या भोवती देखील त्याने असं रिंगण करून घेतलं त्या विभूतीचं आणि त्या सगळ्या ज्या काही वस्तू होत्या त्या होमकुंडामध्ये तो टाकू लागला आणि ते आपले जे काय त्याचे मंत्र होते ते सगळे तो म्हणू लागला आणि यांना सांगितलं होतं की तुम्ही त्या रिंगणातून बाहेर पडताना जशा त्या वस्तू त्या होमकुंडामध्ये पडत होत्या तसं तो अग्नी प्रज्वलित होत होता. आजूबाजूच्या ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत ना त्या अशा थरथर थरथर अशा कापू लागल्या. सगळी ती घरातली मंडळी सगळ्या डोळ्यांनी पाहत आहेत की ह्या आजूबाजूच्या वस्तू अशा कंपन व्हायला लागल्या आणि अशा थरथर थरथर अशा कापू लागल्या. आजूबाजूची ठेवलेले
पाण्याची भांडी होती किंवा नारळ होते, जे काही वस्तू होत्या त्या सगळ्या असं कंपन त्यांच्यामध्ये असं जाणवायला लागलं. आणि तो मंत्र म्हणत म्हणत त्या सगळ्या समिधा मांत्रिक टाकत होता आणि एवढ्यात जोर जोरात किंचाळण्याचा आवाज त्या पूर्ण घरामध्ये घुमू लागला. आणि हे सगळेजण आजूबाजूला पाहू लागले. तर त्या मांत्रिकाने हातांनीच त्यांना इशारा केला की थांबा म्हणून, कोणी रिंगणाच्या बाहेर पडू नका. आणि त्या ज्या काही काळ्या आकृत्या होत्या त्या सगळ्या खोल्यांमधून जोर जोरात किंचाळत होत्या. किंचाळण्याचा आवाज येत होता, रडण्याचा आवाज येत होता. आणि तो तसाच मांत्रिक त्या होमकुंडामध्ये सगळ्या त्या काही ज्या वस्तू होत्या त्या टाकत होत्या, अग्नी पेटत होता. हळूहळू म्हणता म्हणता त्या सगळ्या काळ्या काही आकृत्या होत्या ना, त्या सगळ्या त्या हॉलमध्ये अशा गोल गोल त्यांच्या भोवती फिरू लागल्या. आता हे सगळे ते अनुभवत होते. स्पष्ट चेहरे दिसत नव्हते, पण काळी काहीतरी अशी आकृती आहे जी अशी हवेत तरंगते आहे ना, अशा त्या हवेत तरंगू लागल्या. आणि तो मांत्रिक जोरात असा ओरडला की जा तुम्ही, ज्याने तुम्हाला इथे सोडलंय ना, ज्याने तुम्हाला इथे पाठवलंय त्याच्या घरी तुम्ही जा. जो काही त्रास द्यायचा असेल तर ते ह्या चांगल्या माणसांना तुम्ही देऊ नका. जो काही त्रास द्यायचा असेल तर ज्याने केलंय त्याच्यापर्यंत जा, त्याला काय तो त्रास द्या. आणि असं म्हणून म्हणून त्या काळ्या आकृत्या गोल गोल फिरून एक एक अशी त्या दरवाज्यातून बाहेर जाऊ लागली. अशा लागोपाठ 7-8 अशा काहीतरी आकृत्या काळ्या हवेत तरंगणाऱ्या त्या दरवाज्यातून बाहेर निघाल्या. आणि बाहेर निघाल्यानंतर धडकन असा दरवाजा बंद झाला घराचा आणि सगळं वातावरण शांत झालं. जो अग्नी पेटत होता ना जोर जोरात, तो देखील शांत झाला. जे कंपन पावत होते ज्या सगळ्या वस्तू त्या देखील जागच्या जागी स्थिर झाल्या. आणि घरातील वातावरण असं शांत असं वाटायला लागलं. आणि मांत्रिकाने आता सांगितलं की तुम्ही उठा सगळ्यांनी, आता तुम्हाला कशाची भीती नाही, आता बिनधास्त तुम्ही घरामध्ये कुठेही जा. आता तुम्हाला दिवसा रात्री काही कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही. मग त्या मांत्रिकाने ते सगळं वस्तू, होमकुंड, ते सगळं एका पिशवीमध्ये सगळं भरलं, ती राख वगैरे होती ती. आणि चंद्रकांतला सांगितलं की हे सगळे तू नदीमध्ये प्रवाहात मध्ये सोडून दे म्हणून. आणि त्याने सोडलं. आणि तो मांत्रिक म्हणाले तुम्हाला आता याच्यापुढे घाबरण्याची गरज नाही. आणि तो मांत्रिक मग निघून गेला. त्याने एकही रुपया त्यांच्याकडून घेतला नाही. कारण जे हे घराणं होतं ना, हे जे कुटुंब होतं, त्याने नेहमी लोकांना मदतच केली होती. कधी कोणाचं वाईट चिंतलं नव्हतं. त्यामुळे त्याने 1 रुपया देखील अपेक्षा केली नाही. ते म्हणाले की जर तुम्ही आज वेळेवर नाही आला असता ना, तर नक्कीच एक एक करून तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्तीचा याच्यामध्ये मृत्यू झाला असता, अशी ती करणी केलेली होती, सगळी काळी जादू केलेली होती. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी नंतर थांबल्या. पण एक गोष्ट मात्र, एक विचित्र प्रकार घडला. काही 1-2 महिन्यामध्ये पुढच्या यांचं बोलणं चालणं म्हणजे बंदच झालेलं होतं. जी विजयची पत्नी होती, तिची तब्येत मात्र बिघडली आणि तिचा शरीर असं एकदम ती बारीक झाली. तिचं वजन घटायला लागलं आणि किती डॉक्टर केले तर काही तिला बरं वाटेना. शेवटी काही तिच्या टेस्ट केल्या गेल्या. त्या टेस्टमध्ये समजलं की तिला ब्लड कॅन्सर झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर विजयने ह्या सगळ्या गोष्टी नंतर येऊन आई वडिलांना आपल्या सांगितल्या की बाबा हो, अशा माझ्या पत्नीला ब्लड कॅन्सर झालाय. सगळ्यांना वाईट वाटलं. ह्यांना काय चांगलं नाही वाटलं तिच्या बाबतीमध्ये असं झालं, तिला ब्लड कॅन्सर झालाय. आता म्हणजे तिचा मृत्यू हा अटळ आहे किंवा ब्लड कॅन्सर झाल्यानंतर माणूस सहजासहजी जगत नाही. तर आता विजयला देखील ह्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप झाला की ह्या सगळ्या आपण गोष्टी केल्या, आपल्या पत्नीने केल्या आणि त्याचं प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागलं, असं तो सतत म्हणत होता. परंतु हळू कालांतराने तिची काय त्याच्यातून स्वभाव तिचा काय बदलला नाही. ती शेवटपर्यंत त्यांना शिव्याच घालत होती की तुमचं भलं होणार नाही, तुमचं भलं होणार नाही, मग तुम्ही भिकेला लागणार, असंच ती बडबडत होती. परंतु कालांतराने मग एक 5-6 महिन्यामध्ये तिचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि त्यानंतर मग विजय वगैरे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पुन्हा घरी आला. परंतु ह्या सगळ्या प्रकारामध्ये झालं काय मित्रांनो, तिने जी काही काळी जादू किंवा जी काही करणे केली ती त्याच्यावरती उलटली. कारण त्याच्या सासू सासऱ्यांनी कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं. आणि मित्रांनो, असं असतं जेव्हा आपण दुसऱ्याला काळं लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या हातांना पहिलं काळं लागतं. त्यामुळे आयुष्यामध्ये कोणीही दुसऱ्याचं कधीही वाईट करू नये. जर एखाद्याचं बरं नाही आपल्याला करता आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट करू नये, एखाद्याच्या बाबतीत वाईट चिंतू नये. तर ह्या सगळ्या विजयच्या पत्नीने त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना या सगळ्यामध्ये त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे,
यासाठी सगळे ही तिने प्रकार केले होते. परंतु हे तिच्यावरतीच उलटलं आणि मग तिचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्या ब्लड कॅन्सरमध्ये. तर मित्रांनो, असा प्रकार कधीही कोणी करू नये. ह्या सगळ्या गोष्टी त्या करणीमुळे झाल्या किंवा काय झालं हे काय मला माहीत नाही. परंतु मात्र एखाद्याचं आपण वाईट केलं तर आपलं देखील वाईट व्हायला वेळ लागत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एखाद्याचं वाईट करतो तेव्हा सगळ्या आपल्याला देखील त्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात आणि हाच प्रकार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर मित्रांनो, ही भयकथा हा जो अनुभव आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असे विविध जे अनुभव आहेत ते तुम्हाला ह्या चॅनलवरती ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, आज मी दिली आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.